रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, तर आपण या ठिकाणी नेपिचर गवताची लागवड केली आहे. तर नेपिचर गवताबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती देणार आहे. तर हे 3 गुंठ क्षेत्र आहे. तर ह्या 3 गुंठ्यामध्ये आपण 2 वर्षापूर्वी हे नेपिचर गवत लावलं आहे. पाहू शकता आपण हे नेपिचर गवत लावलं आहे आणि साधारण याचा 15वी तोडणी आहे आणि 16वी तोडणीमध्ये गवत पाहू शकता आपण. नेपिचर गवत आहे. तर नेपिचर गवत गाई चाऱ्यासाठी खूप असं पुरवणीचं गवत आहे नेपिचर. आणि पाहू शकता आपण ह्या नेपिचर गवतासाठी आपण प्रथमतः काय केलं, एक टेलर शेणखत ह्या रानामध्ये टाकलं. त्यानंतर दक्षिण उत्तर सारं मारलं आहे. साऱ्यांची लांबी अंदाजे 30 फूट आहे. आडवे सारे आपण मारले आहे आणि नेपिचर गवत आपण त्यामध्ये कोयत्याच्या साहाय्याने तोडून ते आपण कांडी त्याच्यामध्ये आपण खोसले आहे. पाहू शकता या अशा पद्धतीने एक कांड खोसलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो एवढा ज्या वेळेला आपण नेपिचर गवत लावलं त्यावेळेला बघा आता ही 13वा तोड आहे. तर पाहू शकता हा फुटवा ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे साधारण ह्या बेटाडाला 16 आहे. अजून आपण पुढलं बेटाड जर बघितलं तर याला कमीत कमी 30 ते 35 असा फुटवा आहे. आणि गाई चाऱ्यासाठी एकच नंबर हे नेपिचर गवत आहे. दुधासाठी याच्यामध्ये मिनरल मिक्सिंग जर मका जर आपण जर असली याच्यामध्ये तर मका आणि हे गवताची जर आपण कुट्टी जर बनवली तर खास दुधासाठी खूप छान असं आहे. गाई चाऱ्यासाठी एकदम पुरवणीचं गवत नेपिचर गवत आहे. तर आपण त्याबद्दल थोडा विषय घेऊ. ज्या वेळेला आपण नेपिचर गवत जीव साऱ्यामध्ये आपण ती तोडणी करतो तर त्यानंतर आपण युरियाचा डोस त्याला आहे ना प्रत्येक तोडणीनंतर युरियाचा डोस आपण द्यायचा आहे. आणि युरियाचा डोस दिल्यानंतर आपण पाणी द्यायचं. पूर्णपणे काळोखी धरून राहतं, पूर्णपणे वाढ होती. पाहू शकता आता हे फक्त 15 दिवस झाले आहे. 15 दिवसामध्ये आम्ही तोडणी केली आहे. पाहू शकता हा शेवटचा पट्टा आहे, इकडे बारीक आहे आणि हे पाहू शकता याचं माझ्या डोक्या एवढं गवत आहे. पाहू शकता या ठिकाणी माझ्या डोक्याच्या मापाला गवत आहे. 15 दिवसामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने गवताचा हा फुटवा झाला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा आहे नेपिचर गवताची ना लागवड करायची. आणि गाई दुधांसाठी याच्यामध्ये जर मका जर मिक्सिंग जर असेल तर छान अशी कुट्टी पडते आणि गाई खूप अशा छान असं आवडीने खाऊन तुम्हाला सांगतो दुधामध्ये सुद्धा वाढ होते. तर सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की आपण नेपिचर गवत लावा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पाहू शकता आपण काय केलं आहे, सारा पद्धतीने याची लागवड केली आहे. एका साऱ्यामध्ये आपण 3 ते 4 कांड्या लावलेल्या आहे. तर काही शेतकरी त्याची सरी पद्धतीने लागवड करतात. तर सरी पद्धतीची आणि सारा पद्धतीचं जर याच्यामध्ये दोन्हीचा फरक जर बघितला तर सारा पद्धतीला जे गवताची जी हे आहे ते जास्त निघतं आणि सरी पद्धतीला कमी निघतं. जेणेकरून जी सारा आहे त्या साऱ्यामध्ये 4 हे जातात. पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण 4 बेटाडे लावले आहे. पाहू शकता आता हे जे आपण हे लावलं ते पाहू शकता कमीत कमी 2-2 फूट याचं अंतर आहे. आणि एकदम कवळे डस्ट आहे. पाहू शकता आपण हे बघा आपण मोडून दाखवलं एकदम कवळा आहे. आपण हाताने सुद्धा त्याला मोडतो फार. हे नेपिचर गवत एकदम छान असं जनावरांना खायला ढिसूळ आहे. हे पाहू शकता एकदम ढिसूळ आहे. त्यामुळं जनावरांना चावण्यासुद्धा अजिबात त्रास होत नाही. आणि गायांसाठी सुद्धा खूप असं उपयुक्त गवत आहे हे नेपिचर गवत. तर आम्ही पाहू शकता आम्ही ज्यावेळेला ह्या तोडलं त्यावेळेला आम्ही मागून युरियाचा डोस याला दिला आहे. 1 गोण याला युरियाची मारली आहे.
आणि युरिया प्रत्येक तोडणीला युरियाची गरज आहे या गवतासाठी. तर साधारण 13 याची कापणी आहे. 13 कापणीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं गवत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.